झी 24 तास एक पाऊल पुढे। महाराष्ट्र दिन योगायोगाची गोष्ट म्हणजे याच दिवशी गुजरात राज्याची ही निर्मिती झाली होती आणि आज महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट कोसळत असताना लहान भाऊ असलेल्या गुजरातनं महाराष्ट्रासाठी मदतीचा हात पुढे केलाय। राज्यातल्या दुष्काळग्रस्त जनावरांसाठी गुजरातमधल्या अमूलनं पशुखाद्य उपलब्ध करून दिलंय। त्याचं श्रेय मात्र राष्ट्रवादी काँग्रेस घेऊ पाहत आहे। महाराष्ट्राच्या 13 जिल्ह्यात दुष्काळ आहे। दुष्काळामुळे जनावरं व्याकुळ आहेत। या जनावरांना चारा पाणी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण तेही अपुरे पडतायत। अशा परिस्थितीत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनीच पुढाकार घेऊन गुजरातकडे मदत मागितली आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद देत गुजरातच्या दूध महासंघानं महाराष्ट्रातल्या जनावरांसाठी सुमारे 40,500 मेट्रिक टन पशुखाद्य दिलंय। संकटात सापडलेल्या मोठ्या भावाला छोट्या भावाकडून सहकार्य करण्याची भावना यामागे असल्याचं गुजरात दूध महासंघाचं म्हणणं आहे। बाप के छोटे भाई होने के नाते गुजरात का भी ये फर्ज बनता है कि जब दुष्काल हो, सूखा हो, तो ऐसे विपरीत स्थिति में हम आपके कुछ सहयोग में, कुछ काम में आ सके। आपके पशुधन को बचाने में कुछ हम भी आप लोगों को सहयोग में आ रहे हैं। गुजरातकडून मिळालेल्या या पशुखाद्याचं वितरण महानंदच्या माध्यमातून होणार आहे। या निमित्तानं पुण्यातल्या कात्रज डेअरीमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पशुखाद्य आणलेले ट्रक दुष्काळग्रस्त भागात रवाना झाले। दिल्लीच्या एक महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असताना ज्यांनी आपल्याला मोठं केलं, ज्यांनी आपल्यावर प्रेम केलं, ज्यांनी आपल्याला ताकद दिली, ज्यांनी आपल्याला दिल्लीमध्ये पाठवलं, त्या माझ्या महाराष्ट्राला, त्या माझ्या परिसराला मी कदापि अंतर पडून देणार नाही, असा सातत्याने प्रयत्न पवार साहेबांचा चाललेला। या कार्यक्रमासाठी राज्यात राष्ट्रवादीचे अनेक मंत्री उपस्थित होते। मोठा गाजावाजा करत पशुखाद्य वितरणाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे गुजरातनं दाखवलेल्या दातृत्वाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस तर करत नाहीये ना, असाही प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।